सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आज सकाळची सुरुवात अशी काहीशी झाली होती. बघूया म्हटलं आज ब्लॅक कॉफी पिऊन कशी लागते. जस्ट ट्राय करत होते. मी याच्या अगोदर मी कधीच पिली नव्हती आणि नवीन नवीन एक्सपेरिमेंट ट्राय करत राहायचे म्हणजे आपल्याला बी कळतं बाबा. पण ती इतकी घाण लागत होती, म्हणजे घाण म्हणता येणार नाहीये, पण ती इतकी कडू लागत होती ना, काय विचारू नका. मग माझ्याकडे बहुतेक करायची चुकली असावी असं मला वाटतंय. कारण ना मी एकच प्याला केली होती आणि तेवढ्या पाण्यामध्ये एक कॉफीची पुडी टाकली होती, पण ते लय कडवट लागत होती. परत उठले, मग त्याच्यात परत गरम पाणी ओतलं आणि मग मी पिले. अर्धीच पिले, अर्धी वाया गेली, पण पिले मी. पाणी ओतल्यानंतर थोडीशी जरा बरी लागली. आणि वेट लॉस साठी चांगली असतात असं म्हणतात. आपण काय प्रॉपर डाएट वगैरे नाही करत. आता बाहेर तर काय वॉकिंगला जाता येत नव्हतं, म्हणून आपल्या घरातच ट्रेडमिल जोडलं आणि केलं आपलं लेफ्ट राईट सुरू. तर छान मस्त त्याच्यावरती अर्धा तास वॉकिंग केलं मी. आणि छान आहे, म्हणजे पावसाचं काही कुठं बाहेर वगैरे जाता येत नाही. आणि असेही आमचे 2 चिमण्या सोडून मला कुठं बाहेर वॉकिंगला जास्त जाता येत नाहीये. अर्धा तास वॉकिंगवर चालल्यावर एवढा घाम निघलाय माझा. असं घाम निघलायचं. माझ्या बाळाला ताप आलाय म्हणून स्कूलला नाही सोडला आज, हा ना. की अवतार केस कसं आहे ते. बाहेर गेले की पोरगी अशी दरवाजा लावून कोंडत असते आम्हाला. रड तिथे रड. चला, सगळी कामं पेंडिंग आहेत अजून. आज सकाळी सकाळी चालायलाच घेतलं होतं. त्याच्यानंतर नाश्त्यासाठी आज बनवले होते पोहे आणि शिवण्याला थोडासा बारीक ताप येतोय, पण तिला काय स्कूलला पाठवलं नव्हतं आणि तिला खूप विकनेस आहे त्याच्यामुळे. आणि मग ह्यांना खायचे होते नाश्त्याला पोहे, म्हणून मस्त असे पोहे बनवले. आम्ही तिघींनी छान नाश्ता केला. आणि आता ह्यांना घरात इतकं बोर होत होतं, म्हणून मग यांना थोडंसं खेळायला बाहेर सोडलं. कारण लास्ट सॅटर्डे संडेला सायकलचे चाक वगैरे व्यवस्थित बसवलेत. ते छोट्या सायकलचं सुद्धा तुटलेलं होतं चाक, ते पण बाबांनी बसवून आणले. म्हणून हे माझं पिल्लू आहे ना, ते छान असं बाहेर सायकल खेळत होतं. चाक बसवले तर त्या सायकलचा पुरेपूर वापर सुद्धा व्हायला हवा म्हणून. आता त्याच्यानंतर हे बघा, हे मेकअप, हे गजरे वेणे, हे काय माझ्यासाठी नवीन नाहीये. इतका सारा पसारा घरात होतो, पण म्हणजे यांची एवढी अशी गोड स्माईल असते ना, याच्यामध्ये सगळं असं विसरून जायला होतं. की मी जेव्हा व्हिडिओ काढत असते तेव्हा तिला असं वाटतं की आई माझी फोटो काढते का काय. आणि हा शूट शिवण्याने घेतलाय आणि या फोटोच्या पोज आहेत. कोणाला जर फोटो पोज येत नसतील तर नक्कीच तुम्ही या शिकू शकता, किंवा आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला या फोटोच्या पोज नक्की सांगू. सांगायचं ना बच्चू फोटोच्या पोज. खरं आहे, ती माझ्या शेजारी बसून बघतीये. चला, छान असं माझं पण मी मस्तपैकी आवरून घेतलं. आणि आता मुलीची आई म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, बरोबर ना. आता आईनं आवरले म्हणजे मला सुद्धा नवीन कपडे पाहिजेत. आईला साडी घालायला, मला साडी घालायला तर हिनंच सांगितली, म्हणून मी छान साडी घातली. म्हणजे साडी घातली तर थोडंसं आवरून घ्यावं. तर आता हिला पण आवरायचं होतं, नवीन ड्रेस वगैरे पाहिजे होता. छान मस्त पिना वगैरे लावायच्या होत्या. आणि जसं म्हणतात ना की बाबा मुली यायच्या अगोदर लेसून खाऊन घ्यायला पाहिजे, असं काहीतरी म्हण आहे ना. तर तसा काहीसा प्रकार आहे. आईनं थोडंसं जरी आवरलं तरी आम्हाला अख्खा सगळा मेकअप पाहिजे असतो, असं असतं. आणि दोघीच्या दोघींचं पण. तर तुम्ही दोघी तयार झालात, तिला अजून ड्रेस द्यायचे म्हणून ती पाठीमागं बसून बसली. आता त्याच्यानंतर शिवण्याला ड्रेस वगैरे काढून दिले, तिची हेअरस्टाईल केली आणि तिला म्हणलं तुझं तू करून ये मेकअप बाहेर. तोपर्यंत आमच्या बाबूला लागलेली भूक, म्हणून आज आमच्याकडे बनवला होता अख्खा मसूर पुलाव. सकाळी बाबांना डब्यासाठी बनवला होता, तर तोच मी यांना खायला दिला. आणि ह्या माझ्या 2 चिमण्या बघा कशा दिसतात. आता इकीचा मेकअप मी केलाय, पण ही मोठी आहे, तिचं तिचं स्वतःच्या हाताने ती सगळं करते. आणि ज्या गोष्टी मला माहित नाहीत त्या गोष्टी तिला माहितीत, की बाबा कुठं काय लावायचं. आणि ही अशी हेअरस्टाईल जस्ट मी सुद्धा आताच रिसेंटली नवीन शिकली. आणि शिवण्याची केस वाढवतोय मी, त्याच्यामुळे मी नवीन नवीन हेअरस्टाईल शिकते सुद्धा युट्यूबवर, इन्स्टावर बघून. त्याच्यानंतर हा कृष्णादादा आला होता, मग या तिघांना मी छान असा मस्त बिना तिखटवाला चिरमुरा चिवडा होता तो दिला. आणि अख्खा मसूर पुलाव दिला खायला.
आता एवढ्यानं काही त्यांचं भागणार नव्हतं म्हणून परत त्यांच्यासाठी पास्ता बनवून दिला. आणि बघा बाहेर पाऊस, म्हणजे पुण्यामध्ये इतका पाऊस पडतोय की काय विचारू नका. कधी कधी असं वाटतं पुण्यात राहतो की पाण्यात राहतोय तेच काही कळत नाहीये. पण आम्ही वरती राहतो 6व्या मजल्यावर, पण बाहेर जेव्हा घराबाहेर पडतो ना तर तेव्हाची कंडिशन आहे. पाऊस पडतोय बघा. त्याच्या माझं झाड आहे ना, याला खूप दिवसातून कळायला लागलं. मी या झाडाला जवळजवळ दोन वर्ष होऊन गेले तेव्हा आत्ता कुठे हे फुटायला लागले. त्याच्यावर सारखा ना मावा पडत होता, पण मी म्हणजे त्या माव्यासाठी औषध वगैरे काही केलं नाही बरं का. ते पाणी पिवळी पडायला लागले तरी आता पाण्याने. जर मावा पडायचा ना तर मी काय करते, ह्याला बाथरूममध्ये नेते आणि तो प्रेशरचा पाईप असतो ना त्याच्याने सगळा मावा त्याच्यावरचा धुवून काढते. तेव्हा कुठं आता हे झाड सुधारले. तर सारखा मावा पडायचा आणि त्याची वाढ जी होती ना ती पूर्ण खुंटली होती, वाढतच नव्हतं ते. तर म्हणजे त्याला काय औषध वगैरे असतं मला माहीत नाही. गावाला जेव्हा मावा पडतो ना वेलावर झाडावर, तर तेव्हा एकतर गाईचं गोमूत्र शिंपडलं जातं किंवा मग ते हे करतात, राख असती माहिती का चुलीतली, ती राख टाकतात. मग त्या राख्याने पण मावा निघून जातो. जे घेवड्याचे वगैरे येल असतात ना त्याच्यावरती येतो बघा तो. पण आता इथं कुठली राख आणि गोमूत्र आणायचं, म्हणून मी आपलं मग त्याला प्रेशरने असं धुवून काढते. मग ते माव्याचे जे बारीक किडे असतात ना ते मरून जातात. आणि मी असं 2-3 वेळा केले, त्याच्यामुळे हे जे झाड आहे ना माझं खरंच खूप छान म्हणजे फुटले, खूप छान. ते कोण म्हणेल काही 2.5 वर्षाचं झाड आहे, पण 2.5 वर्ष झाले या झाडाला वाढतच नव्हतं अजिबात. आत्ता कुठं फायनली याला फुलं यायला लागले. मी गावाकडून एक एवढीशी कांडी आणली होती, तर ते कुंडीत लावल्यानंतर त्याचं एवढं झालं. तर आम्ही जुन्या घरी राहायला असताना लावलेलं हे झाड आहे, तेव्हा मी व्हिडिओ पण बनवत नव्हती. आणि हा मनी प्लांट आहे माझा. मनी प्लांट तेव्हा खरंच खूप छान फुटला आहे. आणि ते एक हा मनी प्लांट आहे, तुम्हाला दिसतोय का बघा, हे हवाला हा कुंडीत लावला आहे. हा पण मस्त आहे एकदम. आणि हा त्या परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी आम्ही बांधलेला झाडू बांबू, त्याच्यामुळे अजिबात झाडं हलत नाही आहेत, म्हणजे घट्ट बसतात व्यवस्थित. तर आहेत बऱ्यापैकी. पण तुमच्याकडे जर झाडावर मावा वगैरे पडत असेल ना तर तुम्ही सुद्धा म्हणजे एक तर राख टाका त्याच्यावर किंवा गोमूत्र टाका. महागाच्या औषध आणून फवारण्यापेक्षा मी तर हे सजेस्ट करेन. हा ठीक आहे, तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये जर झाडं असतील तर तुम्ही ते पण आणून फवारू शकता. पण असं एका दुसरं जर झाड असेल ना तर गोमूत्र टाका. गोमूत्र जर असं शिंपडलं ना तरी मावा निघून जातो. आणि चुलीत ती राख असते त्याच्याने सुद्धा मावा निघून जातो. आणि माझ्यासारखे जर तुम्ही अशा सिटीमध्ये राहताय, तुमच्याकडे काहीच अवेलेबल नाही आहे, तर मस्त असं नळाखाली न्यायचं, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं प्रेशरनी, जेणेकरून ती पूर्ण क्लीन झालं पाहिजे. त्याच्यावर एकही असं तो माव्याचा पांढरा डाग किंवा एकही त्याचे जे बारीक बारीक किडे असतात ना ते राहिले नाही पाहिजे. मस्त होतं, म्हणजे ते मरून जातात. 2-3 वेळा केलं ना की परत येत नाही आहे. म्हणजे आता तर 1-1.5 महिन्यापासून आलेलं नाही आहे त्याच्यावर. इथून पुढं आला तर मी अजून शेअर करेन, पण आलेलं नाही आहे. 3 ते 4 वेळा मी ते झाड स्वच्छ धुतले. 3 ते 4 वेळा त्याच्यावरती यायचा म्हणजे यायचाच मावा. मावा काय येतो हे पण मला कमेंट करून सांगा, की तो एक रोगाचा प्रकार आहे जो की झाडावर येतो. तर कुणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. पण हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे मी केलाय, मला तर त्याचा फायदा झालाय म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यानंतर मी 2-3 प्रकारचे चिवडे बनवून घेतले. पातळ पोह्याचा चिवडा आणि जे कण्यावाले मुरमुरे असतात ना ते मुरमुरे आम्ही खातो. बेळगावचा मुरमुरा आम्हाला नाही आवडत, म्हणजे कोणालाच नाही आवडत, आमच्याकडे मिळत पण नाही तो सोलापूरला. आणि हा पातळ पोह्याचा चिवडा मी आत्ता जस्ट 2 वर्षापूर्वी शिकले. हा पुण्यामध्ये जास्त खाल्ला जातो, गावाकडे जास्त नाही. आणि भडंग पण होतं. तर मस्त 2-3 प्रकारचे चिवडे वगैरे बनवून ठेवले. डब्यामध्ये भरून ठेवे. रखुमाई रखुमाई रखुमाई, काय म्हणते काकू? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हण की. कसं काकू काल कसं गाणं म्हणत होती, म्हण कसं म्हणत होती? माझा आवाज काही इतका छान नाहीये, आवाजाला इग्नोर करा. पण जर तुम्हाला लेकी असतील ना तर अशा काही गोष्टी तुम्हाला यायला लागतात बरं का. जे लेकीच्या हट्टासाठी तरी तुम्हाला हे सगळे गाणे वगैरे म्हणायला लागतात. आता माझं बऱ्यापैकी बनवून झालं होतं, पण आषाढ तळत होते मी, जसं की तिखटपुरी आणि खोडबळी बनवत होते. पण आमच्या मॅडमची खेळण्याची जी पेशन्स लेवल असते ना तर ती आता संपली होती. त्याच्यामुळे आई तू मला काकला घे आणि मग सगळं बनव, असा हट्ट चालू होता. म्हणजे ठीक आहे, आता तुझ्यासाठी बनवते म्हटल्यानंतर तुलाच काकाला घेऊन बनवते. आणि आषाढ सुरू झाला की असे आषाढ आमच्याकडे तळतातच. आणि याच्या आषाढ तळणीच्या ज्या रेसिपी आहेत ना तर त्या आपल्या दुसऱ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील.
त्याचं नाव आहे मधुशात रेसिपी म्हणून. मस्त असं कळून घेतलं मी. त्याच्यानंतर सगळं आवरून झालं, डब्यामध्ये भरून वगैरे ठेवलं. आणि आता इतका सगळा पडलेला पसारा होता तो सुद्धा आवरायचा होता. तर संध्याकाळ होत आली होती बरं का, आणि माझी बरीच कामं तशीच होती. ह्यावरून अजून संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा बाकी होता माझा बनवायचा. आणि काय होतं, दिवसभर असे तळणीचे पदार्थ वगैरे बनवले ना तर म्हणजे डोकं वगैरे खूप दुखतं, म्हणजे असं मळमळ केल्यासारखं वगैरे होतं तेलाच्या वासाने. माहित नाही पण होतं. आता देव जाणे मी दिवाळी फराळ कसा बनवते काय माहिती, एवढ्याशा तेलाच्या वासाने पण त्रास होतोय. तर संध्याकाळच्या वेळी ना बाबांना यायला थोडा जरी उशीर झाला 10-15 मिनिट ना, तरी आमची 2 पिल्लं अशी बाल्कनीमध्ये बाबांची वाट बघतात. आणि एकदा का बाबांची गाडी गेटवर दिसली की या लिफ्टकडे पळाल्या. म्हणजे इथून आवाज देत असतात त्या, पण एवढा काय आवाज खाली जात नाहीये, हेल्मेट वगैरे घातलेलं असतं त्याच्यामुळे. आणि हे बघा अशी वाटते, म्हणजे ते आवाज देतात बाबांना की बाबा कुठे दिसतायत का म्हणून. आणि एकदाची बाबांची गाडी दिसली की या निघाल्या पळत लिफ्टकडे. आणि सगळ्याच मुलांना संध्याकाळच्या वेळी अशी बाबाची ओढ तर लागलेलीच असते.